हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझी मी स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये मी माझं सुपरवायझर लेवल कसं अचीव केलेलं आहे. 15 दिवसामध्ये 10 CCs करून मी माझं यामध्ये सुपरवायझर लेवल कोणत्या प्रकारे आणि कोणत्या सिस्टमवर काम करून मी यामध्ये माझं लेवल अचीव केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी डिटेलमध्ये जर्नी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी काही कोणता व्हिडिओ अपलोड केलेला असेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला फ्रेंड्स, व्हिडिओला स्टार्ट करू. जर तुम्ही बी फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जर जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला यामध्ये लेवल अप करायचं असेल. तुम्हाला लेवल अप करण्यासाठी या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं की फर्स्ट गोष्ट असते म्हणजे लीड जनरेशन. जर तुम्ही लीड जनरेशन करत असाल तर तुम्हाला यामध्ये तुमचं लेवल अप करण्यासाठी तुम्ही इझी वेने तुमचं यामध्ये लेवल अप करू शकता. जर तुमच्याकडे म्हणजे जो काही तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय, तुम्ही जो फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला जर टीम वर्क करायचं असेल तर तुम्हाला यामध्ये लोकांची गरज असते. आणि ते लोक जर नंबर्स परचेस करून जर नंबर घेत असाल पैसे देऊन 10 लीड्ससाठी तुम्ही जर ₹240 देऊन परचेस करत असाल आणि तुम्ही त्या नंबर्सला दिवसभर कॉल करत असाल किंवा कन्व्हिन्स करून जर त्यांना सांगत असाल की या तुम्ही फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करू शकता, असं जर तुम्ही सांगत बसत असाल तर तुमचा यामध्ये टाईम पण वेस्ट जातो आणि तुमचा यामध्ये पैसा पण वेस्ट जातो. कारण तुम्ही स्वतः पैसे देऊन लीड परचेस करता. तर तुम्हाला यामध्ये अशा सिस्टमवर वर्क करायला पाहिजे की तुम्ही स्वतः लीड जनरेट केलं पाहिजे. जर तुम्ही स्वतः लीड जनरेट केला तर तुम्हाला यामध्ये त्याचे बेनिफिट्स काय काय होतात. जर तुम्ही स्वतः लीड जनरेट केला तर तुम्हाला त्या पर्सनला तुम्हाला फॉरएव्हर काय आहे याची सांगत बसण्याची गरज नसते, की ऑलरेडी तो पर्सन तुमचा जो काही वेबिनार किंवा जो काही तुम्ही सिस्टमवर काम करताय त्या सिस्टमचा पूर्ण सिस्टम बघूनच तुमच्याशी जॉईन करण्यासाठीच येईल. तर मी तुम्हाला यामध्ये सांगू इच्छिते की मी सध्या ॲटोमेशन सिस्टमवर वर्क करत आहे. म्हणजे आम्हाला असं एक सिस्टम क्रिएट करून दिलं जातं. जेव्हा आम्ही फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करतो जेव्हा आमचं 2CC लेवल कंप्लीट झालेले असतं तेव्हा यामध्ये आम्हाला एक लिंक क्रिएट करून दिली जाते. त्या लिंकमध्ये आमचा एक वेबिनार असतो. जर कोणी पर्सन हा वेबिनार बघण्यासाठी आलेला असेल तर तुम्हाला त्या पर्सनला तुम्हाला वेबिनार देत बसायची गरज नाही. क्योंकि ऑलरेडी तुम्ही जर एका कंटेंट क्रिएट केलेलं असेल, त्या कंटेंटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर वेबिनारची लिंक दिलेली असेल तर तुम्ही त्या लिंकला तुम्ही प्रमोट करू शकता. जसं की सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक कोणत्याही तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून तो जो काही वेबिनार आहे त्याला प्रमोट करू शकतो. आणि तो जो काही पर्सन तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो, जो काही लीड्स तुम्हाला भेटते तो वेबिनार बघूनच तुमच्याकडे आलेला असतो. आणि त्याला माहिती असते की फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये काम काय करायचं असतं आणि तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करत आहात हे पूर्ण डिटेलमध्ये त्याला माहिती असतं. तुमचा सिस्टम कोणत्या प्रकारे वर्क करतो हे पूर्ण माहिती काढूनच तुमच्याकडे तो पर्सन आलेला असतो. या थ्रूच आम्ही यामध्ये लीड जनरेट करतो आणि लीड जनरेट करून जो काही फॉलोअप होतो तो आमच्या सिस्टम थ्रूच होतो. म्हणजे सिस्टम थ्रूच यामध्ये त्या पर्सनचा फॉलोअप होतो आणि तो फॉलोअप झाल्यानंतर तो पर्सन रेडी असेल जॉईन करण्यासाठी तर त्याला इझी वेमध्ये आम्ही त्या पर्सनला जॉईन करू शकतो. अशा प्रकारे फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये आम्ही ॲटोमेशन सिस्टमवर वर्क करून यामध्ये स्वतः लीड जनरेट करत आहोत. आणि जो काही लीड जनरेट केलेला असतो, ज्या वेळेस तो वेबिनार बघतो पर्सन त्यावेळेस पूर्ण त्याचा डाटा आमच्या ईमेलवर येतो. म्हणजे काय, या थ्रू आम्ही खूप सारे दिवसातून नाही म्हणले तर 50 ते 30, 50पेक्षा जास्तसुद्धा आम्ही यामध्ये लीड जनरेट करू शकतो. जेवढा आमचा कॉन्टेंट व्हायरल होतो त्या कॉन्टेंटच्यानुसार आम्हाला लीड्स भेटतात. आणि ते लीड्स असतात की त्याला जे काही पैसे देऊन आम्ही खरेदी करत नाहीत किंवा त्याला कन्व्हिन्स करत बसत नाही, ते स्वतः आलेले असतात. अशा पर्सनसोबत आम्ही यामध्ये वर्क करतो. म्हणजेच ॲटोमेशन सिस्टम. जे सेकंड यामध्ये काय असतं तर तुम्ही जर फॉर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जर तुम्हाला टीमकडून जर तुम्हाला इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला यामध्ये 4CC ॲक्टिव्ह केलं पाहिजे. 4CC ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही 3CC तुमच्या टीम मेंबरसोबत तुम्ही करू शकता. पण यामध्ये 1CC तुमच्या आयडीवर केली पाहिजे, तेव्हाच तुम्ही 4CC यामध्ये ॲक्टिव्ह होता आणि तुम्ही तुमच्या टीमकडून तुम्ही इन्कम म्हणजेच पॅसिव्ह इन्कम घेऊ शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 1CCचे जर प्रोडक्ट यूज करत असाल तर तुम्ही ते काही महिन्यापर्यंतच यूज करू शकता. किंवा फॉरवर्डचे प्रोडक्ट म्हणजे तुम्ही स्किन केअरचे जर प्रोडक्ट यूज करत असाल तर तुम्हाला एक प्रोडक्ट कमीत कमी 6 महिन्याच्या वर प्रोडक्ट तो तुम्ही यूज करू शकता. जर तुम्ही असे 1CC प्रत्येक महिन्याला प्रोडक्ट घेत असाल, तुम्ही त्या प्रोडक्टला रिटेलिंग कसं करायचं असेल हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही यामध्ये काही दिवसापुरतच तुम्ही ॲक्टिव्ह क्वालिफिकेशन करू शकता. कारण तुम्ही ऑलरेडी 1CC करून ते प्रोडक्ट तुम्ही म्हणजे एकतर विकू शकत नाहीत, काहीच करू शकत नाही. तर तुम्हाला यामध्ये मी सांगू शकते
की जेव्हा मी ॲडव्हान्स सिस्टमवर वर्क करते तेव्हा 1cc जे काही प्रोडक्ट परचेस करतो ते प्रोडक्ट परचेस करून तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारे तुम्ही रिटेलिंग करू शकता. त्यामध्ये आम्हाला एक ऑनलाईन शॉप ओपन करून दिलं जातं, जसं की आमच्या एरियामध्ये कोणाला परळी लिंकप्रोडक्टचे जर प्रोडक्ट पाहिजे असतील तर तो पर्सन ऑनलाईन शॉपवर येऊन आमचे प्रोडक्ट परचेस करू शकतो. या थ्रू आम्ही रिटेलिंग करत आहोत. जर तुम्ही बी अशा प्रकारे जर लीड जनरेट करू इच्छिता किंवा यामध्ये प्रोडक्ट रिटेलिंग कसं करायचं असतं, जर तुम्ही हे शिकण्यासाठी इच्छुक असाल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आमचा वेबिनार बघू शकता किंवा वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ॲडव्हान्स सिस्टम काय आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे वर्क करू शकता. आणि मी एक हाऊसवाईफ असूनसुद्धा मी कमीत कमी 2 तास यामध्ये वेळ देऊन माझं सुपरवायझर लेवल 10 CC 15 दिवसामध्ये कसं कंप्लीट केलेलं आहे. यामध्ये कोणाला कन्व्हिन्स ना करून किंवा लीड परचेस ना करून किंवा प्रोडक्ट रिटेलिंग करण्यासाठी खूप लोकांना काय करावं लागतं, कन्व्हिन्स करण्यासाठी खूप लोक कन्व्हिन्स करतात लोकांना की हा प्रोडक्ट घ्या तुम्ही यामध्ये. असा प्रकार खूप लोकांसोबत होतो. तर ते सुद्धा करण्याची गरज नाही आणि यामध्ये आम्ही एकासुद्धा पर्सनला कॉल करत नाही, त्या पर्सनचेच आम्हाला कॉल येतात. अशा प्रकारे जर तुम्ही इझी वेमध्ये जर तुम्ही फॉलोइंग थोडंसं तुमचा बिझनेस करू इच्छित असाल तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याकडून तुम्ही जे काही डिटेल आहे ते घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलेलं असेल की एक मी हाऊसवाईफ असून मी माझ्या 2 छोट्या मुलांना सांभाळून कमीत कमी जेव्हा ते झोपतात त्या वेळेमध्ये माझं वर्क करून मी कसं यामध्ये सुपरवायझर लेवल अचीव केलेलं आहे. जर तुम्ही या प्रकारे जर वर्क करू इच्छिता असेल तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल्स घेऊ शकता. थँक्यू.